नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सोनं लवकरच लाखाचा टप्पा पार करणार असल्याची शक्यता गेल्या काही दिवसांमध्ये व्यक्त केली जात होती। मात्र गेल्या 3 दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये घसरण सुरू आहे। सोनं 55,000 रुपये तोळा होणार या अफवेमुळे ग्राहकांनी दागिने विकायला सुरुवात केली। सराफा पेढ्यांवरती सोनं खरेदी करणाऱ्यांऐवजी विकणारे ग्राहक जास्त दिसू लागलेत। तर मग खरंच सोन्याचा भाव 55,000 रुपयांवरती येणार का हे पाहावं लागेल। मित्रांनो, 94,000 रुपये तोळा किमतीला पोहोचलेलं सोनं गेल्या काही दिवसांपासून उतरणीला लागलंय। सोन्याच्या किमतींमध्ये अचानक घसरण होऊ लागली आहे। सोन्याचा भाव 55,000 रुपये तोळा एवढा होणार अशी चर्चा सुरू आहे। या चर्चेची लोकांनी एवढी धास्ती घेतली आहे की सुवर्णनगरी जळगावमध्ये लोकांनी दागिने मोडायला सुरुवात केली। आता जेवढा भाव आहे तेवढा भाव मिळाला तरी काही पैसे मिळतील अशी भावना असल्यानं लोकांनी तयार केलेले दागिने मोडण्यास सुरुवात केली आहे। सोन्याचा भाव 1 लाख रुपयांवरती जाईल अशा आशेनं अनेकांनी पूर्वीच सोनं खरेदी केलंय। त्यांना आता सोन्याच्या भावामध्ये घसरण झाल्यानं सोनं विक्री करायला सुरुवात केली असं दुकानदार सांगतात। एकाच वेळी शेअर मार्केट कोसळणं आणि सोन्याच्या भावात घसरण होणं हे सहसा होत नाही, परंतु जागतिक घडामोडींमुळे सोनं घसरणीला लागल्याचा तज्ज्ञ आता सांगू लागलेत। तर सोन्याचे दर नक्की का घसरलेत त्याच्यामागे काही कारण आहेत। ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सोन्याचं उत्पादन सध्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलंय। ऑस्ट्रेलियानं देखील सोन्याचं उत्पादन आणि खनन वाढवलंय। त्यानंतर रिसायकल सोन्याचा पुरवठा देखील वाढवण्यात आलाय। केंद्रीय बँकांकडनं 1045 टन सोनं खरेदी करण्यात आले आणि 71 केंद्रीय बँका सोने साठवणूक हे कमी करू शकतात अशी शक्यता आहे। त्यामुळे सोन्याचे भाव घसरणीला लागल्याचं सांगण्यात येत आहे। पण सोनं 55,000 रुपये तोळ्यावरती येण्याची शक्यता मात्र फारच कमी असल्याचे दावा तज्ज्ञ करतायत। सोनं खरेदी ही गुंतवणूक कायम चांगला नफा देणारी ठरली आहे। यावेळी सोन्याच्या भावात झालेली घसरण ग्राहकांच्या पथ्यावरती पडेल असं सांगण्यात येत आहे। फक्त सोन्याचा भाव हा 55,000 रुपयापर्यंत येणार का हे मात्र पाहावं लागेल, कारण ही एक उत्सुकता कायम राहणार आहे। परंतु तज्ज्ञांच्या मते एवढ्या खाली सोनं येण्याचं कुठलंही कारण नाही किंवा अशी कुठली गोष्ट सुद्धा सध्या समोर दिसत नाहीये। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।